महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात आहे, ज्याची कल्पना करणंही काही महिन्यांपूर्वी अशक्य होतं. तो प्रश्न म्हणजे एकनाथ शिंदे पुन्हा उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करणार का? होय, तुम्ही बरोबर ऐकलं. ज्या एकनाथ शिंदेनी 2022 मध्ये शिवसेनेत सर्वात मोठं बंड केलं, 40 आमदार फोडले आणि भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं, तेच शिंदे आता भाजपच्या वागणुकीला कंटाळून पुन्हा मातोश्रीची पायरी चढणार का? ही चर्चा अचानक सुरू झालेली नाही. नोव्हेंबर 25 मध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडी, एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठकीवर टाकलेला बहिष्कार आणि ठाणे जिल्ह्यात भाजप नेत्याने शिंदे गटाची केलेली कोंडी, या सगळ्या घटनांचे धागेदोरे कुठेतरी एका मोठ्या राजकीय बदलाकडे इशारा करत आहेत. राजकारणात शक्यतेला कधीच पूर्णविराम नसतो. बिहारमध्ये नितीश कुमार 5 वर्षात 3दा पलटी मारू शकतात, तर महाराष्ट्रात ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र का येऊ शकत नाहीत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच अशक्य वाटणाऱ्या पण तर्कशुद्ध शक्यतेचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. ही केवळ अफवा आहे की पडद्यामागे खरंच काहीतरी शिजतंय? चला शोध घेऊया या राजकीय भूकंपाच्या केंद्रबिंदूचा. या चर्चेच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला सध्याची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. जेव्हा एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले, तेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, सन्मान मिळाला, सत्तेचे सर्व अधिकार मिळाले. पण 2024च्या निवडणुकीनंतर गणित बदलले. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि शिंदे उपमुख्यमंत्री झाले. इथूनच खऱ्या अर्थाने शिंदेच्या राजकीय अस्वस्थतेला सुरुवात झाली. भाजपची कार्यपद्धत नेहमीच आक्रमक राहिली आहे. मित्रपक्षाला सोबत घ्यायचं, पण हळूहळू त्या मित्रपक्षाची ताकद कमी करून आपली यश आणि पक्ष वाढवायचा, हे भाजपचं जुनं धोरण आहे. सध्या ठाणे, कल्याण आणि डोंबिवली पट्ट्यात नेमकं हेच घडत आहे. हे क्षेत्र एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानलं जातं. पण याच बालेकिल्ल्यात भाजपने शिंदेच्या पक्षातील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडायला सुरुवात केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपने ठाण्यात समांतर यंत्रणा उभी केली आहे. शिंदेंना आता जाणीव होऊ लागली आहे की भाजपला त्यांची गरज फक्त सरकार बनवण्यासाठी होती. आता सरकार स्थिर झाल्यावर आणि मुख्यमंत्रीपद भाजपकडे आल्यावर शिंदेची उपयुक्तता कमी झाली आहे. ज्या स्वाभिमानासाठी शिंदे बाहेर पडले होते, त्याच स्वाभिमानावर आता भाजपच्या अधिपत्याखाली घाला घालण्यात जात आहे. ही अस्वस्थता शिंदेंना विचार करायला भाग पाडत आहे की आपण नक्की काय मिळवलं? मुख्यमंत्रीपदही गेलं, आता पक्षही हातातून जातोय का? ही भीतीच त्यांना टोकाचं पाऊल उचलण्यास प्रवृत्त करू शकते. दुसरीकडे सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ज्या उद्धव ठाकरेंना शिंदेंनी सत्तेवरून खाली खेचलं, ते उद्धव ठाकरे शिंदेंना पुन्हा स्वीकारतील का? वर करणे हे अशक्य वाटतं. उद्धव ठाकरेने अनेक सभांमधून शिंदेंचा उल्लेख गद्दार असा केला आहे, पण राजकारण हे भावनेवर नाही तर गरजेवर चालतं. उद्धव ठाकरेंनाही माहीत आहे की भाजप हा त्यांचा नंबर 1 शत्रू आहे. भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी जर शिंदेंना पुन्हा त्यांच्यासोबत घेणं गरजेचं असेल, तर ठाकरे तो कडू घोट गिळायला तयार होऊ शकतात. यामागे एक मोठं राजकीय कारण आहे, धनुष्यबाण. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह सध्या शिंदेंकडे आहे. जर शिंदे आणि ठाकरे एकत्र आले तर पक्ष पुन्हा एकसंघ होईल आणि कायदेशीर लढाईचा प्रश्नच मिटून जाईल. शिवाय उद्धव ठाकरेंचा मूळ राग हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जास्त आहे. शत्रूंचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने भाजपला धडा शिकवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे यांच्यात पडद्यामागे काहीतरी तडजोडी होऊ शकतात. राजकीय जाणकारांच्या मते उद्धव ठाकरे सध्या शांत आहेत, पण त्यांची ही शांतता वादळापूर्वीची असू शकते. जर शिंदेने जाहीर माफी मागितली किंवा भाजपने आमची फसवणूक केली अशी भूमिका घेतली, तर शिवसैनिकांच्या मनातील रागही कमी होऊ शकतो. कारण शेवटी दोन्ही गटातील कार्यकर्ते हे मूळचे शिवसैनिकच आहेत. आता आपल्याला त्या सामान्य शिवसैनिकांचा देखील विचार करावा लागेल, जो या सगळ्या संघर्षात भरडला गेला आहे. गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात, गल्लीबोळात शिवसैनिकांमध्ये धुळफळी माजली आहे. भाऊ एका गटात तर सक्का भाऊ दुसऱ्या गटात अशी स्थिती आहे. पण जेव्हा खाजगीत या कार्यकर्त्यांशी बोललं जातं, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, त्यांनाही फूट नको आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांना आणि कार्यकर्त्यांना आता भाजपच्या बॉसिंगचा त्रास होत आहे. पालकमंत्री भाजपचे असल्याने निधी मिळत नाही, कामं होत नाहीत आणि वरून स्थानिक पातळीवर भाजपच्या नेत्यांची अरेरावी सहन करावी लागते. अशा वेळी शिंदे गटांच्या आमदारांनाही वाटू लागलं आहे की परक्याच्या घरात दुय्यम वागणूक मिळण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या घरात परतलेलं काय वाईट. जर शिंदे आणि ठाकरे एकत्र आले तर सर्वात जास्त आनंद सामान्य शिवसैनिकाला होईल. जमिनीवरची ही भावना नेते नाकारू शकत नाहीत. शिंदे गटातील अनेक आमदार हे मूळचे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांचे नाळ अजूनही मातोश्रीशी जोडलेले आहे. त्यांना माहीत आहे की 2029ची निवडणूक भाजपच्या चिन्हावर किंवा युतीवर लढण्यापेक्षा एकसंघ शिवसेना म्हणून लढण्यात
आणि जिंकण्यात जास्त आहे. त्यामुळे खालून येणारा दबाव नेत्यांना एकत्र येण्यास भाग पाडू शकतो. राजकारणात घरवापसी हे काही नवीन नाही. इतिहासात डोकून पाहिलं तर आपल्याला असे अनेक दाखले मिळतील. छगन भुजबळ शिवसेनेत परतले नसले तरी त्यांनी अनेकदा जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. नारायण राणेंनीही पक्ष बदलले, पण सर्वात मोठं उदाहरण म्हणजे बिहारचे नितीश कुमार. त्यांनी भाजपला सोडलं, लालूंना सोडलं, पुन्हा भाजपला सोडलं आणि आता पुन्हा भाजपसोबत आले. प्रत्येक वेळी त्यांनी मी बिहारच्या हितासाठी हे करत आहे असं कारण दिलं. एकनाथ शिंदे सुद्धा असाच काहीसा नरेटिव्ह सेट करू शकतात. मी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेलो होतो, पण भाजपने महाराष्ट्राचा अपमान केला म्हणून मी परतलो, अशी भूमिका ते मांडू शकतात. शिवाय सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर भाजप आणि शिंदे गट वेगळे लढले आणि एकमेकांचं नुकसान केलं तरीही त्यानंतरची समीकरणं वेगाने बदलतील. एकनाथ शिंदे हे अत्यंत प्रॅक्टिकल नेते आहेत. जेव्हा त्यांना समजेल की त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आहे तेव्हा ते भावनिक न होता अस्तित्वाची लढाई लढतील आणि त्या लढाईत जर मातोश्रीचा आधार मिळाला असेल तर ते पुढे मागे पाहणार नाहीत. शेवटी हा प्रश्न केवळ एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरेंचा नाही, तर हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याचा आहे. शिंदे पुन्हा मातोश्रीवर जाणार का या प्रश्नाचं उत्तर आज नाही असं वाटत असलं तरी राजकारणात नाही शब्दाला काहीच अर्थ नसतो. सध्या भाजप आणि शिंदे यांच्यात सुरू असलेली धुसफूस, कॅबिनेट बहिष्कार आणि एकमेकांवर घुरखोडी करण्याचे प्रयत्न हे सर्व एका मोठ्या स्फोटाचे संकेत आहेत. जर भाजपने आपला आक्रमक विस्तारवाद थांबवला नाही आणि शिंदेंना सन्मानाची वागणूक दिली नाही तर शिंदे टोकाचा निर्णय घेऊ शकतात. कदाचित ते थेट शिवसेनेत विलीन होणार नाहीत. भविष्यात भाजप विरोधात एखादे वेगळे आखाडे उघडून ठाकरेंना बाहेरून पाठिंबा देऊ शकतात. शक्यता अनंत आहेत. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंनी पुन्हा उद्धव ठाकरेंशी जुळवून घ्यावं का? आणि जर त्यांनी तसं केलं तर उद्धव ठाकरे त्यांना माफ करतील का? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. राजकारणाचे असेच सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन विषयासोबत.